नमस्कार सगळ्यांना, तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे वैभवची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये। खूप दिवसानंतर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे वैभवची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये। खूप दिवस झाले मी व्लॉग नाही शूट करत आहे, कारण तुमचा मला रिस्पॉन्सच भेटत नाही आहे चांगला। त्यामुळे मी विचार केला काय व्लॉग टाकू। तुम्ही लोक सबस्क्राईब पण नाही करत, ना व्ह्यूज पण नाहीत, ना लाईक पण नाहीत। त्यामुळे मी थोडे दिवस स्किप केलं आहे व्लॉगिंग करणं। पण आज मम्मी बोलते कर व्लॉगिंग म्हणून मग विचार केला आज व्लॉगिंग फायनली करते। सुरू केलेला आहे मी व्लॉग। तर इकडे माझी मम्मी काय करते बघू। तर इकडे मम्मी काय कपडे धुते, मशीनला कपडे लावलेले आहेत। माझी पाणी आणते तिकडनं। हे आमचं चुलीजवळचं आहे आणि आता इथे तुम्हाला मशीनचा आवाज येईल, त्यामुळे मी तिकडे न उभी राहते। चुलीजवळचं आहे आमचं, जास्त करून चुलीचाच यूज होतो। आणि आमच्याच घराला आता नवीन नवीन कलर केलेला आहे, बघू शकता तुम्ही। तुम्हाला आधी व्लॉगमध्ये वेगळं दिसत असेल ना, आता थोडं वेगळं दिसते। आणि मम्मी बघा माझी मला बघते, काय बोलते मम्मी। हरभरा खायला या। हां, ती खात आहे हरभरा, हुला 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 हरभराने। आणि माझी मॅव दाखवते मी तुम्हाला। 3 जण आहेत आमच्याकडे, छोटे छोटेसे। त्यांची आई तिकडे कुठेतरी फिरत असेल आणि तिघं पण झाडू सोबत खेळत आहेत। आता मग किती लेडीज ना किती जेंट्स त्याच्यात अण्णा, म्हणजे माझ्या आजोबा तर बोलत होते तिन्ही पण मांजरीच आहेत। नंतर बघू कोण मांजर आहे ना कोण भोका आहे, अण्णा बोलत होते। आणि ही त्यांची आई, ही आई आहे त्यांची, हिचेच ती मुलं आहेत, खेळत आहेत तिकडे, मुलं मुली मिक्स। तुझीच आहेत ती, हे नाही माझी म्याव म्याव करत चालले। सॉरी गाईज, हे तुम्ही इग्नोर करा। समर्थ, तर माझी आजी इथे आहे आणि तिने देवाचं नाव घेतलेलं आहे। आणि तिथे म्याव। आजी माझ्या ब्लॉगमध्ये का बोलशील? बाबा आधी तिला पदर बिदर सगळं नीट करावं लागतं, त्याच्यानंतरच ती बोलते। काय बोलू मी? काय बोलशील? आमची बाईची तब्येत जरा सुकलेली आहे। मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतं। डोळे बिळे जेवण गेले काही असं काय नाही, तिला वाटतं, ते सगळ्यांनाच वाटतं, पण मला वाटत नाही। मला वाटते माझे गाल वर आलेले आजी। डोळे खोल गेलेत ना। खोल जाऊ दे ना, तुझं पण ते गेलं। आता माझं वय झालंय, तसं तुझं वय झालंय काय? माझी सुंदर अशी आजी जी नुसती बडबड करत असते, असं माझे आजोबा बोलतात ना। जे होतात ना माझे आजोबा बोलतात असे। सगळी आता झालेली आहे संध्याकाळ आणि मी उठलेली आहे झोपून मस्तपैकी। अशी मस्त झोप झाली माझी। आणि मग मी विचार केला का थोडंसं असं, खूप दिवस झाले व्लॉग तर टाकलाच नव्हता, तर आज घरी आले तर व्लॉग तरी बनवावा आपण, असा विचार करून मी आली शेतावर। आणि तुम्हाला मी अपडेट देते मम्मीने काय काय पेरलेलं आहे इकडे। म्हणजे पालेभाज्याच आहे अजून, कारण सीझन हा पालेभाज्यांचा चालला आहे, त्यामुळे मम्मीने पालेभाज्या जास्त पेरल्यात। आणि हे बघा, हे पूर्ण दिसते ते सगळं भाजीच पेरलेली आहे। ते बघा तिकडे लाल माठ आहे। लाल माठ कोणीच जास्त कोणी खात नाही, मराठी लोकच जास्त खातात ना मम्मा। भैया खातात तर सॉरी मिक्सअप खातात, मिक्स। तरी तिथे लाल माठ आहे। इथे काय, हां इथे मेथी पेरलेली आहे ना। मम्मी तिकडे बसून मेथीच उपटते। इथे मेथी आहे ना, त्याच्यासोबत मुलासुद्धा आहे, हो मुला मेथी। आणि तुम्हाला मी आमच्या आंब्याच्या सीझनमध्ये मस्तपैकी आंबे दाखवणार आहे। हे बघा इथेच आंबा आहे, वरती खूप आंबे आहेत, तुम्हाला दिसतच असेल मागे खूप आंबे आहेत। ही आमची अशी वाडीच आहे आंब्याची पूर्ण। आणि हे माझं तिकडे पसाराच्या मागे माझं घर, हे बघा तिकडे माझं घर आणि इकडे शेत, असं समोरासमोरच सगळं आहे। सो आम्हाला एवढं काय टेन्शन नाही, कारण माझ्या आजोबांनी शेतावरच घर बांधलं आहे, त्यामुळे समोरासमोर सगळं आहे। तर आता मी मस्त अशी झोपून उठली आणि आली शेतावर तुम्हाला दाखवायला। आता परत मी घरी जाईन ना। भांडी वगैरे मम्मीने तर काय घसलेली नाही आहेत, सो ती आता मी जाऊन घसेन।
आणि काही नाही करणार. मम्मी मला सुद्धा भाजी देईल आणि मम्मी आज भाजी काढते, कारण तिला उद्या मार्केटला भाजी विकायला जायचं आहे, त्यामुळे ती भाजी काढा पहिल्याने. तरी पण मी थंडा पिते. आणि मग आता मला असं वाटायला लागलं आहे का मला परत सर्दी होणार आहे. तर आता काय करू समजत नाही. आणि हात दुखायला लागला माझा अशा रीते. सो पालेभाज्याच हाच बघा तुम्ही. नेक्स्ट टाईमला येईन तेव्हा मी तिकडे जाईन आणि भाजीसुद्धा दाखवेन तुम्हाला. आणि आमच्या तुरीच्या शेंगा पण झालेल्या आहेत. शेवटी वर्ष लागतो तुम्हाला मी सांगितलेलं, म्हणजे गुच्छा झाला आहे. सो आता मी जाते तिकडे आणि तुम्हाला दाखवते. तुरीच्या शेंगा आमच्या झालेल्या आहेत ना. रात्री मी तुरीच्या शेंगा बाफवून खाणार आहे. उकडून नाही, बाफवून खाणार आहे. दुपारी हरभरा खाल्ला. हे बघा पूर्ण रस्ताच बघा कसा झालेला आहे. आमचा रस्ता आहे, विहिरीवर जायचा रस्ता आहे हो. तुम्ही बघितलीच असेल माझ्या मागच्या व्लॉगमध्ये माझी विहीर. जर कोणी बघितली नसेल तर प्लीज जाऊन चेक करा आमची विहीर. तुम्हाला आता माझ्या स्पेशल माणसाशी भेट करून देते. ते म्हणजे माझे आजोबा, जे काम करत आहेत अजून या वयामध्ये, पण त्यांना काम करायला आवडतं. आणि मी आता व्लॉगिंग करणार आहे. सो बघू आता त्यांची रिॲक्शन काय असते. माझे आजोबा बघा काय करतात, बघू आपण जाऊन त्यांच्याशी बोलू आपण. तर कुठल्यात पप्पांनी कुठं? हां हे बघा माझे आजोबा इकडे. वय झालेलं आहे त्यांचं खूप जास्त, तरी पण इथे काम करतात. चवलीच्या शेंगा खोडायला लागल्यात ना. आजी मला याच बोलली तुम्ही चवलीच्या शेंगा काढायला आले. ते बघा कसे काम करतात बिचारे. त्यांना काम नसेल तर त्यांना झोप पण नाही ना. आणि काम त्यांना खूप करायला आवडतं. ही बालदी भरून त्यांनी चवलीच्या शेंगा काढलेल्या आहेत, सुकलेल्या आहेत त्या काढल्या. कारण सुकले तर ते उन्हामध्ये पूर्ण उघडून जातात, त्यामुळे पूर्ण बी असतो तो खाली पडतो, त्यामुळे त्यांना काढावं लागतं. तर ते तेच करतायत. आणि मी खुशाल, मला लाज नसल्याने मी व्लॉगिंग करते, कारण तुम्हाला मी दाखवते व्लॉगिंग करायला कोणी माणसं नाहीत त्यामुळे. आणि इकडे आमचे आलेले आहेत चिक्कू. हे बघा मस्त असे चिक्कू आलेले आहेत. आणि काय नाही, मी कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. आणि काय बोलते